सन्माननीय माता भगिनी बांधवांनो, तुमच्या सारखाच मी वेळेला महत्त्व देणारा माणूस आहे आणि म्हणून मी वेळेवर येतो. तुम्ही वेळेवर आलात, तुमचा मी आभारी आहे. काल किल्लेदार साहेबांनी मला सांगितलं होतं की आम्ही लोकांना 7ची वेळ देतो, तुम्ही 7:30ला या. परंतु मला वाटलं की 7चीच वेळ आहे, त्यामुळे मी वेळेत नेहमीप्रमाणे पोचलो. आता किल्लेदार साहेबांचं म्हणणं आहे की अजून अर्धा तास थांब, आम्ही बसतो, मला काय अडचण नाही ती. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वेळेला महत्त्व द्या. राजकारणात नाही, जीवनात टिकायचं असेल तर वेळेला फार महत्त्व असतं. हा माझा स्वानुभव आहे, तो मी तुम्हाला सांगतो. बाकी आता किल्लेदार साहेब कधी येतील ते आलेलेच आहे, ते ज्यावेळेला आता सुरू करते त्यावेळेला मी सुरू करेन. पण आता रिपोर्टिंग साहेबांना नक्की करणार, एवढं मात्र नक्की आहे. तुम्ही मला काय विचारायचं? बस ये, बस तू तिकडे बस, त्याला इथे बस, तू इथे बस, इथे बस, बाजूला बस, बसा, तुम्ही बसा ना, बस नाही नाही चालू करताना राकेश विचारा, तुम्ही मोकळे व्हा. आतापर्यंत काय मिळालेले आहेत आज विभागाचा आढावा. सन्माननीय पक्षाध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या केंद्रीय समिती निवडल्या होत्या त्याच्यातील आमची समिती ही गटाध्यक्षाची समिती होती. त्या समितीमध्ये मी स्वतः, अविनाश आंबेडकर, कर्नाल धुंबले आणि इतर सर्वच माझे सहकारी होते. 9 एप्रिलपासून आम्ही एकंदरीत या मुंबईमध्ये सुरू केले का आमच्या मीटिंग्स आणि आज त्याचा समारोप होत आहे. मला त्याचा निश्चितपणे आनंद आहे. एकंदरीत गटाध्यक्षांना संपूर्ण मुंबई शहरात भेटल्यानंतर माझ्या एक लक्षात आलंय की खूप आमच्या गटाध्यक्षांच्या पलीकडे सुद्धा खूप कार्यकर्ते आहेत ज्यांना राजसाहेबांसोबत काम करायचं आहे, पक्षासोबत जोडायचं आहे आणि हा पक्ष कसा पुढे घेऊन जायचा त्यासाठी त्यांना प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. आणि त्यामुळे आज माही विधानसभेत आज शेवटचा मेळावा आमचा आहे. या ठिकाणी आमचे उपशहराध्यक्ष सन्माननीय यशवंत किल्लेदार आणि आमचे या विभागाचे विभागाध्यक्ष सुद्धा आहेत. आणि त्यामुळे आता मेळावा आहे, तो मेळावा आता थोड्याच वेळात सुरू होईल. एकंदरीत फिरल्यानंतर आमच्या लक्षात एक आलेलं आहे की मुंबई शहरामध्ये खूप असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये पक्षाची उत्तम प्रकारची ताकद आहे आणि पक्ष उत्तम प्रकारे निवडणूक लढवून निवडून येऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्या मतदारसंघाची चाचपणी करून आज हा शेवटचा मतदारसंघ 36वा मतदारसंघ आम्ही पूर्ण करतो आहोत. आणि त्याच्यानंतर उद्याच MD कॉलेज, महर्षी दयानंद कॉलेजला
माझ्या गटाध्यक्ष समितीची जी एक 200 लोकांची टीम आहे, त्या टीमची उद्या सायंकाळी 6 वाजता MD कॉलेजला मीटिंग आहे आमची. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही पुढे आपल्याला आता काय करायचं त्याच्या काही सूचना आम्ही करणार आहोत. पक्षाच्या वतीनं पूर्ण तयारी करण्यात येते. तुम्ही 36 विधानसभामध्ये जवळपास 227 वॉर्डचा आढावा घेतला. परंतु निवडणुकांची चाहूल अजून पण कुठे लागत नाहीये. सरकारच्या वतीनं अजून काही नाही. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन देखील कुठे अजून चाहूल निवडणूक नाही. कारण निवडणूक ही प्रोसेस अशी आहे की त्या प्रोसेसला 365 दिवस कमी पडतात, किंबहुना 365 5 वर्षे कमी पडतात. त्यामुळे कंटिन्यू चालणारी सतत चालणारी प्रोसेस आहे. आणि त्या सतत चालणाऱ्या प्रोसेसमध्ये सातत्य असण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे ही प्रोसेस आधी घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. तुम्ही आज एक ट्विट देखील केलेलं आहे खासदार दुबे यांच्यावरती की तुमचा जो ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून येता त्या मतदारसंघातून साधारण 10% सुद्धा GST दिला जात नाही. महाराष्ट्राची आकडेवारी तुम्ही वाचलेली नाही का? अशा स्वरूपाचं ट्विट केलेलं आहे. काय तुमचं एकंदरीत नाही, खरं आता तुम्हाला माहिती आहे की ह्यावेळेला GST महाराष्ट्र सरकारने म्हणजे आपल्या खास करून मुंबई आणि आपण महाराष्ट्र बघू 31,000पेक्षा जास्त रक्कम आपण GSTच्या माध्यमातून दिलेली आहे. झारखंडने मला होतं 1700 काहीतरी कोटी रुपये दिलेले आहे. बिहारने काहीतरी साधारण 2,500-3,000 कोटी दिलेले आहे. UPने 9,000 कोटी दिलेले आहे. आणि महाराष्ट्राचा एवढा प्रचंड वाटा आहे. आणि म्हणून मी त्यांना ट्विट केलं की तुम्ही तुमचा अभ्यास जरा कमी पडतोय, तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि नंतर बोला. कारण तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात. लोकप्रतिनिधी जबाबदार असताना आणि केंद्र शासनामध्ये आहात तुम्ही, म्हणजे दिल्लीमध्ये आहात, तर तुमचा अभ्यास पण तसा असला पाहिजे. तुमचा अज्ञान दिसता कामा नये. पण त्यांचा आणि अभ्यासाचा काय फारसा जवळचा संबंध मला काही दिसत नाही. वारंवार टार्गेट ते मनसेला करतायत. राष्ट्रवादींना मराठी माणसाला तुम्ही वारंवार टार्गेट करतायत. मला वाटतं त्यांनी सुरुवात केली, त्याचा समारोप होईलच लवकर. कुठेतरी त्यांना कळेल की आपण ही चूक केलेली आहे, हे निश्चितपणे कळेल. आणि मला वाटतं साहेबांनी मीरा भाईंदरच्या मीटिंगमध्ये जे काय भाष्य केले ते तुम्हाला ज्ञात आहे. त्यामुळे पाहू आता पुढे काय करायचं. जे भाष्य केले ते ज्ञात असून सुद्धा अशा या खासदारांच्या वक्तव्याबरोबर तेल जास्त निर्माण होतोय का? मराठी हिंदीचा भाग मोठा होता दिसतो. बिलकुल नाही. मुळात तुम्ही ज्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी या पक्षाचा जन्म केला त्याची पहिली मीटिंग ज्यावेळेला 19 तारखेला शिवतीर्थावरती झाली होती, त्यावेळेला साहेबांनी असं सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे जे कोणी आहेत इतर भाषिक, मग ते उत्तर भारतातले असोत, कुठलेही असोत, दक्षिण भारतातले असोत किंवा इतर ठिकाणी असणारे, ते पिढ्यानपिढ्या इथे राहतात, ते आमचेच आहेत, त्यांना आम्ही आमचे मानतो. एवढं क्लिअर कट पहिल्या भाषणात सांगितलं होतं. आता आम्ही जर त्यांना आमचे मानतो तर त्यांनी आमच्या या महाराष्ट्राला स्वतःचं मानलं पाहिजे, मराठी माणसाला मानलं पाहिजे, मातीला मानलं पाहिजे, मराठी भाषेला मानलं पाहिजे. एवढी जर भावना आम्ही ठेवली तर चुकीची आहे मला वाटत नाही. सर, मला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे उघडपणे म्हणतायत की आम्ही एकत्र आलेलो आहोत किंवा आम्ही भविष्यामध्ये एकत्र येतो, मात्र तशी भूमिका राज ठाकरेंकडून दिसत नाहीये किंवा त्यांनी कोणतीही अजून ठोस भूमिका माध्यमांसमोर असेल किंवा इतर त्यांनी कुठलीही भूमिका ठोस भूमिका म्हणजे काय ते मला अजून कळलं नाही. मला एक कळत नाही. राजसाहेबांनी तो जो विषय होता, मर्यादित विषय होता, मराठी भाषेच्या विषयावरती त्यांनी मर्यादित आपलं काय निवेदन होतं त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे. त्याच्यात उद्धव ठाकरे साहेबांनी जे काय भाषण केलं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याच्या पलीकडे कुठल्याही गोष्टीला एक वेळ असतो. कुठली गोष्ट ही तात्काळ कुठली गोष्ट होतच असते. आणि आतापर्यंत तुम्ही जर आमचा अनुभव पाहिलात तर आम्ही एकनाथ छलोरेच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत होतो आणि आतापर्यंत आम्ही तशा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि तशा निवडणुका लढवल्या ही सगळी प्रोसेस चालू आहे, कशासाठी चालू आहे. त्यामुळे तो विषय हे 2 भले ठाकरे बंधू असले तरी ते 2 अभिव्यक्ती आहेत, त्यांना स्वातंत्र्य वेगळं आहे. त्याच्यामुळे ते दोघे ठरवत आहेत की नक्की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं ते. त्याच्यानंतर ते दोघं ठरवतील त्याच वेळेला त्याच्यावरती काय भाष्य होईल. अजूनपर्यंत त्याच्यावरती ठरलेलं नाही. पण तुम्ही राज ठाकरे साहेबांचं जर नीट भाषण त्या दिवसात ऐकलं
तर राज ठाकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये शेवटची एक ओळ बोललेली आहे. तुम्ही ती जरा काळा भाषणाने तपासून बघा. त्या असं शेवटच्या ओळ, सगळ्यात शेवटची ओळ आहे की बाळासाहेबांचं स्वप्न खरं होईल, पूर्ण होईल. असं ते मला आता कसं होईल काय मला माहिती नाही, पण ते बोलले. त्याच्यामुळे निवडणुकीच्या ह्याच्यात पुढे काय करायचं मी आता भाषण याच्यावर करू शकत नाही. निवडणुका तुमच्या दृष्टीने लवकर आहेत, आमच्या दृष्टीने लवकर जरी असल्या तरी आम्हाला या सगळ्या प्रोसेस करायची. त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित वाटत नाही. तुम्ही पुन्हा लक्षात घ्या की ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं मर्यादित हा विषय नाही आहे. त्या दिवशी मीरा भाईंदर सहित नेहमीच राज ठाकरे साहेब असे म्हणत असतात की मुंबई आणि मुंबईचा आजूबाजूचा परिसर जर तुम्ही पाहिला, MMR रिजन जर पाहिलं आणि त्याच्या पलीकडचाही भाग जर पाहिला तर तो मराठी भाषिक जास्त प्रमाणात होतोय. का होतोय त्याच्यामागे त्यांनी लॉजिक दिलेलं आहे. शिवाय मुंबईतून तुम्ही जर पाहिलं तर मुंबईतून बरेचसे ऑफिसेस हे गुजरातला सुद्धा शिफ्ट केलेले आहेत. आम्ही वारंवार एका गोष्टीला विरोध केलेला आहे, जी बुलेट ट्रेन आहे त्याला आम्ही विरोध का केला. इकडूनच गाड्या जर रिकाम्या जात असतील तर बुलेट ट्रेनची आवश्यकता काय, याच्यावरती राजसाहेबांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्यामुळे ती शंका घेण्यासारखी जागा आहे की याच्या मनामध्ये नक्की काळं बेरं काहीतरी शिरत असेल. जी मुंबई आम्ही 106-107 हुतात्मे देऊन मिळवलेली आहे त्याच्यावरती प्रचंड रडकंद झालेला आहे. म्हणून राजसाहेबांनी त्याविषयी भाष्य केलेलं आहे. मला वाटतं त्याची गंभीर दखल केंद्राने घेणं आवश्यक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे मध्ये हाणामारीचं चित्र पाहायला मिळते. मंत्री कोकाटे हे प्रत्येक नेत्याला मिळाले. त्याच्यानंतर सुनील तटकरेंना छावा संघटनांनी जबाब विचारत आला. तर त्या छावा संघटनांच्याच कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण जे युवाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यावरून हाणामारी करण्यात आलेली. महाराष्ट्रात हे चित्र आजपर्यंत होतं का? खरं आता महाराष्ट्र हा अत्यंत एक संवेदनशील राज्य आहे, किंबहुना विकासाला घेऊन जाणारं राज्य आहे, सुसंस्कृत राज्य आहे. या राज्याची परंपरा जी आहे ती केवळ लढवयांची नाही तर संत महंतांची परंपरा आहे, वारकऱ्यांची परंपरा आहे. अशा परंपरा असणाऱ्या या राज्यामध्ये अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर निश्चितपणे त्या लांछनास्पद लाजिरवाण आहे. आणि म्हणून पक्षप्रमुख म्हणून काय वेळेला आपल्याला विचार करावा लागतो. ज्या तऱ्हेने विधानसभेच्या बाहेर आपण एक चित्र पाहतोय तर ते महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रासाठी ते म्हणजे महाराष्ट्राला ते काही शोभेचं नाही. आणि म्हणून याचा विचार पक्षाच्या प्रमुखांनी आणि प्रमुख नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे. 2006च्या साखळी बॉम्बस्फोटात 256 जणांचा मुंबईकरांचा मृत्यू केला. 700हून अधिक जण जे जखमी झाली. पण यात असलेल्या 11 आरोपींची कोर्टाकडून आता निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. तुमचं यावर कसं मत आहे? मला असं वाटतं आता कोर्टात निर्णय दिले, कोर्टावरती भाष्य करणं मला काही उचित वाटत नाही. पण निश्चितपणे साहेब याच्यावरती नक्की आपलं वक्तृत्व करतील आणि ते साहेबांच्या अखत्यारीतला तो विषय असल्यामुळे मी बोलणं उचित नाही. पण सर ATS आणि क्राईम ब्रांच यांच्या रिपोर्टमध्ये एकंदरीत कॉन्ट्राडिक्ट वाटलं असं कोर्टाने नमूद केलेलं आहे. एकंदरीत कोर्टातून जर त्यांना निर्दोष सोडण्यात आलं असेल तर जे डिपार्टमेंट आहेत ते डिपार्टमेंटनी आपलं काम चोखपणे केलं नाही, प्रचंड लूपहोल्स ठेवले आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये किंबहुना देशातल्या लोकांमध्ये त्याच्याविषयी नक्कीच राग आणि
त्याला काय बोलतात संताप असलाच पाहिजे, नव्हे तो मलाही संताप झालेला आहे. खरं पाहता एवढी लोक गेल्यानंतर जर अशा प्रकारचं होत असेल आणि मग पोलिसांचं काम जर त्यांनी योग्य प्रकारे केलं नसेल तर त्याच्यावरती राज्य सरकारने ज्यांनी लूपहोल्स असे ठेवलेले आहेत की राहिलेले आहेत त्याच्यावरती कारवाई होणे माझ्या दृष्टीने आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.